बिहारमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलं। बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान, मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार। मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर। बीएमसीचे प्रभाग 227च राहणार। बीएमसीची अंतिम प्रभाग रचना 2017 प्रमाणेच। मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे गट आणि शिवसेनेत शब्दबाण। महापौर पदावरून दोघांचेही दावे प्रतिदावे। गुंड निलेश घायवळच्या घरी पुणे पोलिसांची 2 दिवस छापेमारी। कोथरूड परिसरातील ऑफिस सील, घरातून 2 काडतुसं जप्त। घायवळच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यासंबंधित सर्व ठिकाणी पोलीस छापेमारी करणार। रम्मी खेळण्याचे आरोप कोकाटेंनी फेटाळले। रोहित पवारांविरोधी बदनामी खटल्यात कोकाटेंची साक्ष नोंद। पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार। लाडक्या बहिणींमुळे यंदा आनंदाचा शिधा नाही। नुकसानग्रस्तांचीही दिवाळी गोड नाहीच। कमी कालावधीत शिधा वाटप करणं अवघड असल्याची चर्चा। नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा। नवा मोंढा मैदानातून आदिवासी मोर्चाला सुरुवात। बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासींचा विरोध। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्राय रन सुरू। विमानतळावर अंतिम टप्प्याच्या तयारीला वेग। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनादिवशी अवजड वाहनांना प्रवेश बंदी। नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबरला उद्घाटन। दार्जिलिंगमध्ये अतिवृष्टीचा प्रकोप। भूस्खलनामुळे 24 जणांचा मृत्यू, अनेक जखमी। काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात भूकंपाचा धक्का। 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती। हिंदूंच्या देवतांचा अपमान सहन करणार नाही। वकिलाचा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न। भगवान विष्णूच्या मूर्तीवरील न्यायालयीन टिप्पणीमुळे घडला प्रकार।